नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. बातमी आहे वसगडेमधून. करवीर तालुक्यातील वसगडे इथं मूल नायक श्री 1008 आदिनाथ तीर्थंकर एवं श्री 1008 भगवान पार्श्वनाथ तीर्थंकर व भगवान बाहुबली पंचकल्याण प्रतिष्ठा द्वादशपूर्ती निमित्त महाअभिषेक तथा नूतन शिखरस्थ श्री 1008 भगवान नेमिनाथ तीर्थंकर जिनबिंब श्री पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी ते सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी 2025 अखेर संपन्न होणार आहे. या महोत्सवामध्ये तीर्थंकरांची एकूण 5 कल्याणिके संपन्न होणार असून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने हत्ती, घोडे, लवाजम्यासह सौधर्म इंद्र व ईशान्य इंद्र, अष्टकुमारिका मिरवणूक, सकाळी जलकुंभ मिरवणूक व सायंकाळी शास्त्र मिरवणूक तसेच दुपारच्या सत्रामध्ये विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. रथोत्सवात खास आकर्षण म्हणून गुजराती आदिवासी नृत्य सादर होणार आहे. तसेच शेवटी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार आहे. या पंचकल्याण पूजेसाठी परमपूज्य आचार्य श्री 108 मयंक सागरजी महाराज ससंघ यांचे पावन सानिध्य लाभणार आहे. संपूर्ण पूजा महोत्सव परमपूज्य जगद्गुरु जगतपूज्य स्वस्ती श्री जिनसेन भटारक पटाचार्य महास्वामीजी संस्थान मठ नांदणी यांच्या आधिपत्याखाली संपन्न होणार असून परमपूज्य स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भटारक महास्वामीजी कोल्हापूर यांचे मंगल सानिध्य लाभणार आहे. या पंचकल्याणकमध्ये शुक्रवार दिनांक 7 रोजी दुपारी 108 पूर्णचंद्र सागरजी महाराज यांना बालाचार्य पद प्रदान करण्यात येणार असून क्षु 105 नम्रसागरजी महाराज यांना दिगंबर दीक्षा, क्षु 105 श्री मंगल सागरजी महाराज यांना ऐलक दीक्षा तसेच सन्मती दिदी यांचा आरिका दीक्षा समारंभ संपन्न होणार असल्याचे आचार्य श्री मयंक सागरजी महाराज यांनी सांगितले. यावेळी प्राध्यापक संदीप पाटील आणि श्रेणिक पाटील यांनी पंचकल्याणक पूजेसाठी आरोग्य सेवा, वाहन पार्किंग, भोजन विभाग, पूजा कार्यक्रम याविषयी माहिती दिली. पूजेसाठी गावातील सर्व समाजाचे सहकार्य लाभत असल्याचेही सांगितले. महोत्सवातील सर्व पूजाविधी प्रतिष्ठाचार्य पंडित आदिनाथ उपाध्ये वळिवडे हे करणार असून त्यांना स्थानिक पंडित विधानाचार्य बाहुबली उपाध्ये व विधानाचार्य पंडित शरद पाटील यांचे सहकार्य असेल. यावेळी जैन समाजाचे अध्यक्ष धुळगोंडा पाटील, उपाध्यक्ष श्रेणिक पाटील, पूजा कमिटीचे अध्यक्ष नेमगोंडा पाटील, उपाध्यक्ष डॉक्टर श्रीकांत चौगले, कार्याध्यक्ष सूरज पाटील, पोलीस पाटील संजय पाटील, प्राध्यापक संदीप पाटील, महावीर चौगुले, विजय पाटील शेरीकर, अनिल नेजे उपस्थित होते. तरी या पूजेसाठी जैन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव समिती, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. मंगलम गौतमवाणी मंगलम कुंदकुंदादी मंगलम बोले आदिनाथ भगवान की जय. बोले मुल्लाइक पार्श्वनाथ आदिनाथ भगवान की जय. पार्श्वनाथ भगवान की जय. मुल्लाइक नूतन मंदिर के निर्माता नेमिनाथ भगवान की जय. चारित्र चक्रवर्ती शांति सागर महाराज की जय. आचार्य विद्यासागर महाराज की जय. आचार्य धर्मलंकार गुरुसेन महाराज की जय. आचार्य महेश्वर महाराज की जय. आचार्य संघ की जय. वसगडेमध्ये 5 तारखेपासून पंचकल्याण या महोत्सवामध्ये सगळ्या देशाचे, आपल्या भारताचे पुष्कळ लोक येतील. सगळ्यांनी या कार्यक्रमात भाग घेऊन पुण्यअर्पण करायचं आहे. कारण हे भगवंतांचं पंचकल्याणक आहे. 5 कल्याणक असतात. पंचकल्याणक, गर्भकल्याणक, जन्मकल्याणक, ज्ञानकल्याणक, तपकल्याणक, मोक्षकल्याणक असे पंचकल्याणक मध्ये सगळ्यांनी भाग घेऊन या प्रतिष्ठामध्ये पुण्यार्जन करायचे. कारण हे महान मोठा उत्सव आहे. असंच हे पहिली वेळा होतं आपल्या गावामध्ये वसगडेमध्ये. तर संपूर्ण आसपासच्या लोकांनी सुद्धा येऊन यामध्ये भाग घेऊन पुण्यार्जन करायचे. हे मंगलमय सगळ्यांना आशीर्वाद. पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवमध्ये 7 तारखेला भव्य जैनेश्वर दीक्षा होणार आहे. दिगंबरी दीक्षा होणार आहे. नम्रसागर महाराज जे बसते जवळ त्यांची दिगंबरी दीक्षा होणार आहे. हे महाराज ते पूर्णचंद्र सागरजी त्यांची 12 पद होणार आहे. ते तिकडे शुद्ध दिवस आहे त्यांचे एल्लक पद होणार आहे. अशा प्रकारे भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे इथे. आणि त्या कार्यक्रमात सगळ्यांनी भाग घेऊन आपली सन्मती दिदी आहे त्यांची आरिका दीक्षा होणार आहे.
ते दीक्षामध्ये सगळ्यांनी भाग घेऊन पुण्यार्जन करायचं आहे.